हे मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शिर्डीमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा दुसरा दिवस आहे. तर मित्रांनो आत्ताच ब्लॉग चालू केला आहे. पर नाश्त्याला जायचं आहे आम्हाला. तिघाजणांनी नाश्ता नाही केला अजून आणि आता मंदिराजवळ आलो. बघू शकता पद्धतशीर सकाळचं वातावरण पण भारी आहे. आज जरा फोटो काढायचे आहेत म्हणून आम्ही चाललो होतो नाही का. जाम एकदम सर्दी जाम झाले आम्हाला. बेकार अवस्था झाली. कालच दर्शन झालं आमचं. दर्शन झाला 3 ते 3.5 तास लागलेले. 3.5 तास लागले एकदम आम्हाला. जाम बेकार अवस्था झाली एकदम. तर मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा. आमचं दर्शन पण जाम डेंजर झालं. रात्री 4 तास लागले ना. 3.5-4 तास लागले. मशाला जातोय ना रे. मसा बघायचा आहे आम्हाला. मसा जाम पब्लिक आहे. शिवाच्या चहा पण भारी असतो ना. काय वाटतं मी याच वर्षी आलो. बघूया शिकत होते तो. ज्या बघ हा. तर मित्र पालखी आली बघा. पालखी आली. आता कुठं जायचं बोला शेठ. झालं अजून पोरं येतात मित्रांनो. बघू शकतो आता आयलो मार्केट. कुठं हा इथून 5 मिनिट. बघ हे ड्रायव्हरच्या बाजारात जातो का. मित्रांनो इथं जाम फोटो काढायला येतात. आय लव्ह शिर्डी. तर आलोत आम्ही आता. तुझा आवाज पण बसलाय रे. तर मित्रांनो सकाळी सकाळी असा मिसल चालू आहे सगळ्यांना. बघू शकता पद्धतशीर एकदम गरमागरम मिसल. आणि रांदे आमचं सोयरे बनवले. याही सगळे मदत केले मस्त आहे की मिसळला. आणि तिकडे सगळे पाव आहेत बघू शकता. चला ओके. नीट घ्या आता. त्याला जेव्हा तू घेता आमचं घेतच नसतो. पर्सनल घेतो, नारळ घेतो. आम्ही पण आहोत. सगळे दिसतात. स्पष्ट बोललेलं दिसत.
त्या भास्करचा घ्या. तर किरणचा घे पाव देत आहेत हो हा श्री मल्लू गौडा वावेकर यांच्याकडून टेम्पो सेवा आपल्याला मिळाली आहे. तरी गणेश गाताडे यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री मल्लू गौडा वावेकर चला सालाबादप्रमाणे गेल्या वर्षी देखील ही सुविधा होती, आपल्याला व्यवस्था केली होती. जोरदार चालेल त्याचं आभार मानूया, धन्यवाद मानूया, कारण अतिशय सुंदर पद्धतीची व्यवस्था. बरेच मेंबर आरामात आलेले आहेत आपले, ज्यांना गाडीची व्यवस्था झाली नव्हती त्यांची व्यवस्था आपण या टेम्पोमध्ये केली. बाईक यात्रेमध्ये मदत करावी अशी मी विनंती करतोय. कुमार साईश प्रशांत दळवी सावळे यांनी 10 रुपये स्मृतिचिन्ह आणि माहिती. अमोल पवार यांच्याकडून सत्कार होतोय 10 पाण्याचे बॉक्स. ओके घ्या चालेल. पारगावचा नाश्ता आपल्याला यांच्याकडून मिळाला आहे. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ चालू आहे. मस्त टाळ्या वाजवा. अशीच सेवा आपल्याकडून घ्यावी. श्री वसंत पांडुरंग गाताडे सावळे यांच्याकडून चहासाठी लागणारी साखर. दादू वसंत पांडुरंग गाताडे साखर आणि चहा पावडर यांच्याकडून मिळालेली आहे. निरेश माळे आणि देखील आम्हाला मिळू द्या. 5 लिटर दूध दिलेला आहे. सचिन ओके दादा. टाळ्या शूटिंग चालू आहे. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही. मनीष माळी या. मनीष माळी हे मनीष या. स्मृतिचिन्ह आणि शाल माहेची शाल आपली साईबाबांची माहेची शाल मंडळातर्फे. काही जे मेंबर आहेत मागाशी काल पण मी त्यांच्या तोंडातून ऐकलं की सर काय मदत वगैरे लागेल का, तर अशी दानशूर आपली सगळे मेंबर आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद. सर्वांचं मनापासून धन्यवाद, कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय यशस्वीरित्या आपण या बाईक यात्रा आपल्याकडे होईल. आजचे सत्कार होते. राकेश भगवान मुंडे सांबर्ली यांच्याकडून टेम्पोमध्ये लागणाऱ्या गाद्या आणि सतरंजी मिळालेली आहे. तर लक्ष्मण मस्कर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. टेम्पोमध्ये लागणाऱ्या गाद्या आणि सतरंजीची व्यवस्था झालेली. धन्यवाद. पाटील करतील. सुमित संदीप माळे यांच्याकडून 10 पाण्याचे बॉक्स दिलेले आहेत. पण देण्यात आलेलं आहे आणि टेम्पोमध्ये लागणारे टेबल हे सुद्धा त्यांनी अरेंज केलेलं आहे. तर दीपक घरी विनंती करतो त्यांचा सत्कार करतील. दत्ता माळी यांच्या रत्नेश्वर साई सेवा मंडळ सावळे आणि स्मृतिचिन्ह. चेतन भोईर त्याचा सत्कार होतोय दीपक शेलार यांच्याकडून. ज्यांनी मदत केलेली आहे ते सर्वांच्या अंगावर आपल्याला दिसतोय.
त्यांचा सत्कार आपण करतोय आता. जॅकेट जर्किन आपल्याला ज्यांनी दिलेले आहेत त्यांचं नाव मी पुकारतोय. श्री प्रशांत माळी, श्री निलेश माळी, श्री अतुल माळी, श्री विशाल बारसी, श्री निशांत माळी, श्री जितेश माळी यांच्याकडून आपल्याला जर्किनची व्यवस्था झालेली आहे. प्रशांत माळी यांचा सत्कार विष्णू गादाडे यांना मी परिधान केलेला आहे. जोरदार टाळ्या होऊया. प्रशांत माळी माळी खूप सुंदर अशी आपल्याला ही व्यवस्था आपण करू. सर्वांना विनंती असणार आहे कारण आपण खूप गेली आपण बऱ्याच वेळेला. तर मित्रांनो सत्कार समारंभ झाला आता निघायची तयारी करू आता आणि फोटोसाठी सगळे थांबलेले आहेत आता बघू शकता. माझी तब्येत पण खूप खराब झाली आहे. बघू जाताना प्रवास कसा होता आता. जाम बेकार अवस्था आली माझी आणि सत्कार समारंभ पण झाला आता. तर मित्रांनो बॅग वगैरे भरल्या आता बघा सगळी तयारी चालू आहे आता जायची. अजय प्रवास कसा आला? मस्त आला. आता घरी जायचं मस्त आला ना. चल इथं आमची सोय चालू आहे गाडीवर टाकायची लांबत्यात ना. चला तर मित्रांनो आता निघतो आम्ही. तर मित्रांनो आता जायची तयारी आहे बघू शकता. सगळे निघतील आता पद्धतशीर. ओम साईराम. हे बघा. चला तर मित्रांनो आता निघतो आम्ही. मी तर आता पुढे राहिले बाकी सगळे ते गाड्या निघतात बघू शकतात. चला भाऊजे. आपली गाडी आले शेवटलाच. ओ साहेब तर मला नाही निघत का काय. चला तर मित्र निघतो आता. हे बघा. तर मित्रांनो भाईवी या इथं थांबलेले या बिल्डिंग मध्ये. भाई ये एक नंबर. चल
तर मित्रांनो आता पेट्रोल टाकायला थांबलो आम्ही. पेट्रोल टाकून घेतो. पण अवस्था जाम बेकार झाली, घसाबिसा पार बसलाय. बसलो आम्ही आता, गाडीला पण आराम. टाकताय पेट्रोल नंतर तर मित्रांनो आता इथं थांबलोय आर्यन हॉटेलला आणि इथं बाईक पार्क केली. बाकी सगळ्या इकडे आहेत. जेवायला थांबलो इथं. मस्त जेवतो तो. कोण बोल कसं जेवण होतं? आजचं जेवण एकदम सुंदर होतं. आजचा जो स्पॉट निवडला होता तो पण चांगला होता. म्हणजे जेवायला पण चांगलं वाटतं. जेवण पण एकदम सुंदर होतं. आणि आज सगळे तृप्त होऊन झालेत आणि सगळेजण आजचा कालचा दिवस व्हायचा त्रास असेल, प्रवासाचा थकवा असेल, सगळ्या जेवणानंतर आज निघून गेला. दादू तू दादूला विचार बाई तुला. आजचा जो जेवण दिला आहे तो एकदम उत्तम पद्धतीचा आहे आणि रोटी चपाती तिन्ही पण भाज्या अशी टेस्ट मला तर अजूनपर्यंत कुठे सापडली नाही आणि ह्या हॉटेलचं नाव चांगलंच आहे. चांगलं आहे ना दादू तू? अतिशय सुंदर जेवण आहे. असं जेवण आजपर्यंत कुठे भेटलं नाही. हा. वारीला श्री स्वामी समर्थ साई मंदिर आपल्या उत्सवाल्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ना. ओके. मस्त आहे ना. येऊ ना संध्याली बर्थडेला तू आमंत्रण नाही केलं आम्हाला काय ना ग्रुपवर. भास्करदा तिरुपतीला आहे. भास्करदा सगळे जेवायला बसलेत तिकडे. भास्करदाला व्हिडिओ कॉल केलाय. मित्रांनो जेवण एक नंबर आहे. पण थोडं 3 भाज्या आहेत. पनीर आणि कुर्मा भाजी, बटाट्याची भाजी प्लस स्वीटमध्ये गुलाबजाम पण आहे. सगळ्यांना पण आवडला असेल. मला असं वाटतं पण मला पण आवडलं. रोटी पण आहे थोडं रोटी आहे. राईस पण आहे. नंतर नंबर जेवण बघा असं खूप छान जेवण आवडलं का? जोरदार आवाज द्या. नक्की जर जेवण आवडलं असेल तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण कसं आहे, जेवायला आपल्याला कोणी पण देतं, पण जेवणानंतर जी पोस्टॅलिटी असते ती देणं महत्त्वाचं असतं आणि ती त्यांनी देण्यात नक्कीच काम केलंय. त्यांनी त्यांचं काम प्रामाणिक केलं. आपण पण त्यांना धन्यवाद देऊन आपलं काम प्रामाणिक करूया. कारण तशी दाब टाळ्याशिवाय दुसरी दाब काहीच नाही आणि ती दाब आपण टाळ्याच्या स्वरूपात आमच्या गावचे सरपंच सुनील माळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य निलेश. तर मित्रांनो आम्ही निघालो आता आर्यन हॉटेल. हा मस्त जेवण पण होता. त्यांची सत्कार पण केला हॉटेलवाल्यांचा. चला त्यानंतर निघतो आता इथे डायरेक्ट माशाच्या इकडे. बाय बाय.
मित्रांनो लोकेशन बघा, जरा थांबलोय जरा. एक नंबर, जामच भारी ना मित्रांनो. एक नंबर लोकेशन आहे. आणि जर आता थंडी पण वाजायला लागली इथं, गार लागायला लागला. नाईस ना भाऊजे, भाऊजे. हा, अशी सेवा चांगली करता. तर मित्रांनो संध्याकाळचा आता नाश्ता इथं आहे. आता इथून मसा 30 किलोमीटर आहे आणि इथं नाश्ता चालू आहे. आणि ही मस्त की नदी. हा कर ना, सुंदर आहे ना. अजून खाल्ला नाही तुम्ही. तर मित्रांनो घरी वगैरे आलो, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि खूप दमलंय अक्षरशः, जामच एकदम थकवा आलाय. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.